नमस्कार. थापी वडी करण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून घेऊया. ज्या वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं करून यामध्ये सर्वच्या सर्व पाणी घालून घेऊया व बेसन पिठामध्ये ज्या काही गुटळ्या झालेल्या आहेत त्या पूर्णपणे मळून घेतल्यानंतर फोडणी देण्यासाठी इथे एका कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये जिरे, मोहरी, हिरव्या मिरचीचं वाटण, हळद, हिंग, मीठ घातल्यानंतर हे सर्व पदार्थ चांगले परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून पाण्याला एक मोठी उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून बेसन पिठाचे हे मिश्रण यामध्ये ओतून घेऊया. हे मिश्रण आपल्याला चांगलं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण चांगलं घट्ट झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटाची वाफ काढून घेऊया. तर इथे हे मिश्रण चांगलं शिजल्यानंतर वड्या थापून घेऊया. त्यासाठी इथे एका ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे मिश्रण ओतून किंचितशी जाडसर अशी एकसारखी वडी थापून घेऊया. त्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, खोबऱ्याचा किस मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर डायमंड शेपमध्ये वड्या कट करून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपली खमंग थापी वडी तयार झालेली आहे.